नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने खलबत्त्यामध्ये बनवणार आहोत कैरीची चटणी। ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला खूप छान लागते। तर हे बघा, इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेत आहे। तर हे जिरे आहेत ना, बारीक करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथं मी खलबत्त्यात जिरे छान असे वाटून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे बघा, इथं मी जिऱ्याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर ते पण घातले तरी चालेल, पण जिरे वाटून घातलेली चव थोडी वेगळीच येणार। इथं मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे। तर हे पण कांदा छान असा बारीक करून घ्यायचा आहे, वाटून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथं मी कांदा पण छान असा खलबत्त्यात वाटून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। उन्हामुळे मोबाईल गरम झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ अधूनमधून असा हलत आहे, तुम्ही समजून घ्या। हे बघा, इथं मी कांदा छान असा बारीक वाटून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी आणखीन थोडंसं वाटून घेत आहे। हे बघा, इथं वाटून झालेला आहे कांदा। आता इथं मी एक छोटी कैरी घेतलेली आहे। कैरीवरची साल काढून कैरी एक बारीक अशी चिरून घेतलेली आहे। कैरी जास्त घालायची नाही, एका कैरीतली मी फक्त थोडीशी घातलेली आहे कैरी। जर कैरी तुमच्याकडे आंबट असेल तर थोडीच घाला, आणि आंबट नसेल तर अर्धी कैरी घातली तरी पण चालेल। हे बघा, मी कैरी आणि कांदा छान असं एकदम बारीक असं वाटून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, छान असं मी वाटून घेतलेलं आहे इथं। आता यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ घालून घेणार आहे। इथं मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे। तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। तर हे आणखीन वाटून घेऊया। तर ही चटणी खायला खूप छान लागते, मला तर खूप आवडते। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। हे बघा, इथं मी सर्व छान असं मीठ आणि चटणी वाटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। चटणीला किती छान असा कलर आलेला आहे। माझ्या तर आताच तोंडाला पाणी सुटत आहे, खूप छान लागते। हे बघा, इथं सर्व चटणी छान अशी आपली वाटून झालेली आहे। आता या चटणीमध्ये मी थोडंसं तेल टाकून खाणार आहे। तुम्ही नुसती अशी पण खाल्ली तर खूप छान लागते। तर आता आपण ही चटणी प्लेटमध्ये काढून घेऊ, बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे चटणीला। तर तुम्हाला ही कैरीची चटणी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।